फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजीज मिळून असं एक सॅलड दाखवणार आहे। मी कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडेसे ॲपल बारीक असे कट करून घेतलेले आहे। तुम्हाला कमी जास्त कसं प्रमाण तसं तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये मी घेतलेला आहे गाजर किसलेला एक छोटा बाउल भरून, त्यानंतर इथे घेतलेला आहे पर्पल कलरचा कोबी, त्यानंतर इथे लाल शिमला मिरची म्हणजे बेल पेपर एक थोडेसे घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मोसंबीचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे असे। त्यानंतर घेतलेले आहेत हे डाळिंबाचे दाणे थोडेसे, आणि इथे घेतलेला आहे पिवळा शिमला मिरची। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे भाजलेला जिरा पावडर, भाजून घेतलेला आहे त्याची पावडर करून घेतलेली अर्धा चमचा, आणि काळे मिऱ्याची पावडर अर्धा चमचा हे ॲड करायचं आहे याच्यामध्ये। इथे तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला ॲड केला तरी चालेल, मी करणार नाहीये। आणि इथे आपण आता काळं मीठ घेणार आहोत। पांढऱ्या मिठापेक्षा काळ्या मिठाने टेस्ट अगदी छान येते। तुम्हाला अजून याच्यामध्ये फ्रूट्स किंवा व्हेजीज ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फ्रूट्स आणि व्हेजीज यांचा सॅलड तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा, अगदी सोपी आहे। याच्यात तुम्ही अजूनही फ्रूट्स आणि व्हेजीज ॲड करू शकता। आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।